अरे हा जगाचा पोशिंदा शेतकरी बिचारा राब राब राबतो, एका दाण्याचे हजार दाणे करतो, कारण की माझ्या देशातील एकही व्यक्ती भुका राहायला नको, भुका झोपायला नको. पण आज त्याच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या स्वतः शेतकऱ्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे. या जुलमी संकटांना हा शेतकरी कशा अर्थाने तोंड देतोय? खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा कोणी कैवारी होणार आहे का रे? माझा छत्रपती शिवाजी राजा होता, माझं राजाचं म्हणणं होतं शेतकरी सुखी रयत सुखी तर माझा राजा सुखी, हे जग सुखी. पण या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये शेतकऱ्यावरती होणारे अन्याय, होणारे अत्याचार, शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळवून द्या मायबाप सरकार, एवढी तुम्हाला विनंती करतो. मुख्यमंत्री जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस त्यांनी कोणत्याही अटीचा न घेता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी द्या, एवढी आपल्याला विनंती करतो. देवा, सर्व दुःख शेतकऱ्याच्या नशिबीच आहे का रे? आमच्या गोंडगाव नगरीमध्ये रात्री झालेला बेमोसमे असा मुसळधार हा पाऊस शेतकऱ्याच्या जीवावरतीच का असा खेळ करतो रे? एकीकडे ते निर्दयी सरकार सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, लागो तेवढ्या अटी घालून देतं, आणि दुसरीकडे राब राब राबून या शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं सोनं असतं, रात्री दिवस या पिकांना पाणी घालून हे लहानाचं मोठं पीक बनवल्यानंतर तू दरवर्षाला निर्दयीपणाने तुझं ते संकट आमच्यावरती कोसळतोय. खऱ्या अर्थाने एक विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आज जो शेतकरी आहे हा हवालदिल झालेला आहे. हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन कर्जामध्ये बुडतोय, आणि दरवर्षाला होणारं असं निसर्गाचं जे संकट येतंय या संकटांना तोंड देतोय. खऱ्या अर्थाने कसा हा शेतकरी जगणार आहे? त्या शेतकऱ्यांना मुलं बाळं, त्यांची स्वप्न आहेत. शेतकऱ्याला वाटतं यावर्षी माझं पीक चांगलं येईल, मुलाला चांगलं शाळेत शिकवेल, मुलांना चांगले कपडे घेईल, मुलांना चांगलं खाऊ पिऊ घालेल. पण दरवर्षी आमची आशाची निराशा करणार आहे हे निसर्ग आणि सरकार. या सरकारला विनंती करतो की मायबाप सरकार, तुम्ही आता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. या दुखी शेतकऱ्याला कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करा. आणि या सरकारला मी एक विनंती करतो की तुम्ही बिना अटी बिना शर्ती एक कर्जमाफी देण्याचं काम करा. बघा, तुम्ही शेतकऱ्याचं दुःख आणि शेतकऱ्यांचं संकट असेल तेवढं बघा, एवढंच विनंती करतो. जास्त बोलण्याची इच्छा होत नाही, बोलताना सुद्धा मन दाटून येत आहे की खऱ्या अर्थाने लहानाचं मोठं केलेलं हे पीक आज जर आमच्या संकटामध्ये सापडत असेल आणि दरवर्षी अशा अतिवृष्टीने आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल, ती ही नुकसानाची भरपाई कोण काढून देणार आहे? सरकारचं जर काही नुकसान झालं, सरकार आज जनतेकडून कुठेतरी टॅक्स लावून वसूल करून घेतो, पण आम्ही शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं, कोणाला विनंती करायची? एक देवाला आम्ही हाक मारतो, पण देव सुद्धा आमच्या मदतीसाठी धावून येत नाही. दरवर्षाला अशी जर